म्हणजे माझ्या डोक्यात पूर्ण असं ठरलेलं होतं की डू ऑर डाय सिच्युएशन आहे माझी. कारण मी इतके करिअर स्विच केले, इतके सगळे अनुभव घेतले. म्हणजे मलाच माहिती आहे फेल्युअर्स काय असतात. म्हणजे मी किती डिप्रेशनमध्ये होती हे माझं मला माहिती आहे. हां. कारण जेव्हा आपण इतके सगळे करिअर स्विच करतो, कारण का आपल्याला माहिती आहे की आपल्या त्यात किती फेल्युअर आलेले असतात. बरोबर. पण तरी आपण उत्साहाने परत नवीन एखादी गोष्ट स्टार्ट करतो. तर मग तसं ATPचं होतं की मला करायचंच होतं. मग आता ह्याच्यात काही हं. ATPच करायचं आहे असं ठरलं मग तेव्हा. आणि मग पहिल्याच दिवशी मी असं ठरवलं की आता मला महाराष्ट्रात NTD फिमेलमधून फर्स्ट यायचं आहे. म्हणजे तुम्ही टार्गेटच म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो, की देविका कापसे 2018च्या NTD मधून फर्स्ट होत्या आणि आज पल्लवी हडपे मॅडम सुद्धा नाशिकच्या, त्याही नाशिकच्याच. हो. आणि 2022 साली पल्लवी हडपे मॅडम NTD मधून नाशिक मधूनच फर्स्ट आलं. तर मला वाटतं आता यावेळेची जी ATP एक्झाम येईल त्याचं नाशिक मधूनच कोणतरी NTD मधूनच फिमेल कोणीतरी टॉप येईल अशी आपण अपेक्षा करूया.